जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित झाला आहे। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या अधिपत्याखाली असलेली एकमेव संस्था देखील हातची गेली आहे। दिलीप कुमार सानंदा यांना मोठा धक्का मानला जात आहे। नगरपालिका निवडणूक काळात घडलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ झाली आहे। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे हे गेल्या काही दिवसांपासून मनमानी कारभार करीत होते। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी बाजार समितीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ सुरू होती। सानंदा सांगतील तसा कारभार सुरू होता। संचालकांना विश्वासात न घेता सभापती पेसोडे निर्णय घेत होते। यामुळे संचालकांमध्ये पेसोडे यांच्याबाबत असा दोष निर्माण झाला होता। दरम्यान 18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सभापती पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। यावर मतदान घेण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या TMC वाडीमध्ये विशेष सभा बोलविण्यात आली होती। या सभेच्या पार्श्वभूमीवर TMC यार्ड मध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। सकाळी 11 वाजता सभेला सुरुवात झाली। या सभेला 18 पैकी 13 संचालक उपस्थित होते। यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने 12 संचालकांनी मतदान केले, तर केवळ सुभाष पेसोडे यांनी विरुद्ध मतदान केले। त्यामुळे पेसोडे यांच्या विरोधातील हा विश्वासाचा ठराव 12 विरुद्ध 1 अशा मतांनी पारित झाला। यामुळे सुभाष पेसोडे हे बाजार समिती सभापती पदावरून पायउतार झाले। हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती। त्यावेळी यापूर्वी या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप्त स्वरूपाची होती। त्याच्यामुळे या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा 12 जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वास सुद्धा गेला आहे। आज तो अविश्वास ठराव पारित सुद्धा झालेला आहे। कुठले आव्हान आहे यापुढे तुमच्याकडून? बाजार समितीचे विकास कामं जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील, मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही। नाना, खामगावच्या राजकारणात नवीन समीकरण आपण घडवलेलं आहे। बाजार समिती व्यतिरिक्त आता नगरपालिकेची निवडणुकीमध्ये हे सहकाराचं समीकरण आहे। सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते। सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही जात। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असून यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली असलेली एकमेव संस्था देखील हातची गेली आहे। आम्ही 18 संचालक आहे, त्यापैकी 13 संचालकांची उपस्थिती होती। आम्ही 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे। 12ही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 12 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर झाला। काय कारण आहे अविश्वास आणण्यामागे? आता तुम्ही पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं यार्ड वगैरे पाहिलंच असेल। शेतकऱ्याची होत असलेली अवहेलना, बाजार मूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही। एवढी मोठी विदर्भातली सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाहिल्या जात नाही। इथं आतापर्यंत सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणे चालवला। आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समिती ठरवलीने आपण सांगू तेच संचालक मंडळाला कोणत्याही विश्वासात न घेता कारभार करणे, याला कंटाळून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि या अविश्वास प्रस्ताव मंजूर करून आम्ही आता बाजार समितीचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही। कोण आहे सभापतीपदाचा चेहरा तुमच्याकडे? आता ते पुढे ठरणार आहे। आता अविश्वास ठराव पारित करणे हे सर्वांच्या पहिले ध्येय होतं। त्याच्यानंतर आता आमचे संचालक मंडळ ठरवतील तो सभापती होईल। दबाव होता काही पदाधिकाऱ्यांवर, संचालकांवर? कसा तुम्ही दबाव हा मोडून काढला? नाही, दबाव काय, आम्ही सर्व आनंदाने व्हिडिओ आहेत आमचे रिलीज झालेले आहेत, तुम्हाला व्हिडिओ देऊ आता थोड्या वेळानंतर। आमच्या संदर्भात खूप गैरसमज बसण्याचे प्रयत्न झाले, परंतु आम्ही 12 लोक एक संघ असल्यामुळं आम्ही अविश्वास ठराव तडीच नेला। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।